प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर येथे आयोजित स्वामी विवेकानंद आंतरशालेय हँडबॉल आणि फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। ही स्पर्धा 6 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती। हँडबॉल स्पर्धेचा उद्घाटन हे योगेश संयम, प्रीती सुपारे, जितेंद्र घौडदोडकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद फडणवीस, भालचंद्र काकभट आणि शाळेच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची शोभा वाढली। त्याचबरोबर फुटबॉल उद्घाटन हरीश यादव यांनी केले, तसेच फुटबॉल चॅम्पियनशिपचे पारितोषिक पीटर क्रिस्तोफर अबिन खान मोबिन खान यांनी केले। उद्घाटन सोहळा नागपूर महानगरपालिकेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता। यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांचे मन जिंकले। स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता आणि चुरशीच्या सामन्यांमुळे स्पर्धा रंगतदार ठरली। व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी शाळांची नावे आहेत। 14 वर्षाखालील मुलांनी विजय पटकावला आहे। त्यातील प्रथम क्रमांक आहे खेलो इंडिया, दुसरा क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स, तृतीय क्रमांक प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर। 14 वर्षाखालील मुलांची नावे आहेत। प्रथम बक्षीस क्रीडा प्रबोधिनी स्कूल, द्वितीय बक्षीस खेलो इंडिया स्कूल, तृतीय बक्षीस प्रहार मिलिटरी स्कूल। 17 वर्षाखालील मुले, प्रथम क्रमांक खेलो इंडिया स्कूल, द्वितीय क्रमांक लखोटिया स्कूल कोंढाळी, तृतीय क्रमांक प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर। 17 वर्षाखालील मुलांची नावे आहेत। प्रथम क्रमांक लखोटिया भूतडा हायस्कूल, द्वितीय क्रमांक क्रीडा प्रबोधिनी स्कूल, तृतीय क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स। फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या शाळा आहेत। 17 वर्षाखाली विद्यार्थी, प्रथम क्रमांक द नागपूर रेडिसेंटल हायस्कूल, द्वितीय क्रमांक भवन्स कोराडी स्कूल, तृतीय क्रमांक प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर। बक्षीस वितरण समारंभात विजेत्या संघांना गौरविण्यात आलं। या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता आणि सांघिक भावना वृद्धिंगत झाल्याचे मान्यवरांनी सांगितले। प्रहार मिलिटरी स्कूल रविनगरच्या उपक्रमांमुळे सर्वत्र कौतुक होत आहे। स्वामी विवेकानंद इंटर स्कूल चॅम्पियनशिप या स्पर्धेत एकूण 16 शाळांचा सहभाग होता। हँडबॉल स्पर्धेचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मृणाल काटे यांनी केले, तर फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे संचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती रीता चौधरी यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली।